नमस्कार, मी माधुरी चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। बघा, काजल दीदीकडे सुंदरकांड होतं, छान पूजा केली, सुंदरकांड केले आणि तिने नवीनच पार्लर ओपन केलं आहे। बघा, पार्लरमुळे तिने पूजा ठेवलेली होती। बघा किती छान पार्लर, ही तिची मैत्रिणी छान पार्लरमध्ये तयारी केली। हे बघा, काजू दीदी पण रेडी झाली। आज होता त्यांच्या बिल्डिंगमध्ये मंगळागौरचा प्रोग्राम, त्याच्यामुळे छान तयारी केली त्यांनी। मी पण छान तयारी केली होती। बघा, काजू दीदी तयारी करून देते पूजेची। खूप छान अशा दोघीजणी नटल्या होत्या आणि आलो आम्ही खाली। बघा, क्लब हाऊसमध्ये मंगळागौरचा प्रोग्राम होता, मंगळागौर 2026। चला मग तुम्ही पण बघा, किती छान तयाऱ्या केल्या त्या सर्वांनी मंगळागौरीसाठी। बघा, सगळ्या जॉब करून एवढा वेळ काढतात आणि दरवर्षी एवढी सुंदर पूजा करतात मंगळागौरचा। छान उत्साहात प्रोग्राम साजरा करतात। बघा, देवीची स्थापना केली आहे मंगळागौरीची, सर्वांनी छान इथे पूजा केली। बघा किती उत्साह आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर, एवढ्या छान तयाऱ्या करून आल्या त्या सगळ्याजणी, नऊवारी नेसल्या। बघा, एवढा वेळ तर नसतो मंगळागौरीसाठी, खूप वेळ काढावा लागतो। यांनी डान्सची प्रॅक्टिस केली, संसारातून मुलं सांभाळून, सासू सासरे सांभाळून, जॉब करून एवढा वेळ काढतात आणि छान साजरी करतात। मागच्या वर्षी पण केली होती, तेव्हा पण मी गेली होती त्यांच्याकडे आणि ह्या वर्षीसुद्धा योगायोगाने मी होतीच, म्हणून खूप छान प्रोग्राम करतात मंगळागौरीचा। मला खूप आवडतं, किती उत्साहात सगळं साजरं करतात। वाव, किती छान तयाऱ्या केल्या त्या सर्वांनी आणि मग मी काढला ना त्यांच्यासोबत व्हिडिओ छान। त्यांच्यासोबत त्यांची मुलंही छान नऊवारी नेसून आली। ते बघा, त्यांच्या मुली छान तयारी करून आल्या त्या मम्मीसोबत आणि सर्वांनी केली मंगळागौरीची पूजा, आरती, आशीर्वाद घेतला आधी सर्वांनी देवीचा। ही पूजा सुख समृद्धी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी केली जाते। बघा, संसार सांभाळून संसारासाठी मुली किती उत्साहात छान तयार झाल्या आहे। खूप खूप स्वागत तुमचं सर्वांचं। बघा किती छान तयाऱ्या करून आल्या तुम्ही आणि खूप छान वाटलं तुमच्या तयाऱ्या बघून, एवढा उत्साह बघून मला खूप आनंद वाटला। असंच दरवर्षी छान करत जा, वेळात वेळ काढून। बघा, वेळ तर कुणालाच नसतो, पण काढावा लागतो तो वेळ, आणि देवासाठी, संसारासाठी हे पण करणं खूप गरजेचं आहे बरं का। हा पारंपरिक खेळ खेळायचा, मंगळागौरचा श्रावण महिन्यातला सण आहे बरं का हा। श्रावण महिन्यात दरवर्षी मंगळागौर असते आणि सर्वांनी छान पूजा केली, मी पण करून घेतली मग छान पूजा। या निमित्ताने सर्व महिला एकत्र येतात, छान मैत्रिणी सगळ्या एकत्र आल्या, पूजा केली। सासू सुना पण सगळ्या सासू सुना त्यांच्या मुली छान उत्साहात आल्या, ते सगळेजण खूप छान वाटलं। वाव, सर्वांनी मंगळागौरची पूजा केली, श्रावण महिन्यातली मंगळागौर। बघा किती छान सगळ्यांचे चेहरे, बघा किती उत्साही सगळेजण। सगळे सण कशासाठी असतात? एकत्र येण्यासाठी। त्यानिमित्ताने तरी आपण सगळ्याजणी छान तयाऱ्या करतो, एकत्र येतो, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते, खूप छान वाटतं। म्हणून सण साजरे करायलाच पाहिजे। या सगळ्या जणींना सगळे सण सोबत साजरे करतात। होळीसुद्धा खूप छान, नंतर आम्ही आरती केली। बघा, घालेलं टांगण म्हणजे चरवलं।
बघा लहान मुली किती सुंदर तयारी करून आल्या होत्या आणि डान्ससुद्धा केला हा. त्यांच्या मम्म्यांसोबत त्यांनी सुद्धा डान्सची प्रॅक्टिस केली होती. बघा किती सुंदर खूपच सुंदर डान्स झाला यांचा. बघा लहानपणापासूनच आईचे मुलांवर संस्कार होत असतात, त्याच्यामुळे मुलीसुद्धा किती छान तयार झाल्या आहे बघा. डान्स करतात, इतका सुंदर डान्स झाला त्यांचा. एवढ्या लहान असताना एवढं छान साडी सांभाळणं, नऊवारी साडी ती पण, आणि साडी सांभाळून डान्स करणं सोपं नाही आहे, पण खूप सुंदर डान्स केला. अप्रतिम असा त्यांचा डान्स होता, खूप छान. वाव, किती उत्साह असतो ना. श्रावण महिन्यात सगळीकडे हिरवळ असते आणि आपल्या मनात सुद्धा खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी असते. असे उत्साहात साजरे केले ना सगळे सण, खूप छान वाटतं. किती सुंदर डान्स केला बघा. कॉपीराईटमुळे मी आवाज नाही घेतला आहे, पण खूपच छान प्रोग्राम झाला बघा. त्यांच्या मम्म्यांना पण सगळ्यांना किती आनंद होतो. आपली मुलं छान डान्स करतात तर किती छान वाटतं. आता आल्या त्यांच्या मम्म्या, बघा किती छान. सर्वांनी एकदम उत्साहात छान डान्स केले, खूप सुंदर. वेळात वेळ काढून प्रॅक्टिस केली, डान्स केले सुंदर, खूप छान वाटतं. सगळ्याजणी एकत्र येण्यासाठी हे निमित्त असतं बघा. सगळेजण छान एकत्र येतात, सोबत राहतात. एक एक दिवसाचा आनंद घ्यायचा ना तर खूप छान वाटतं बघा. हे यांच्यासोबत राहिलं ना तर खूप छान वाटतं. कळशी सूप घेऊन छान छान झिम्मा फुगडी. हा मंगळागौरचा सण पारंपरिक बघा सासू सुनांचं. सासू सुनांचं आहे तुम्हाला माहिती का? अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई? अगं अगं सुनबाई. या खरोखर सासू सुना आहेत बरं का दोघी जणी. या सासूबाई आणि इकडे या सुनबाई. खूप छान असा मागच्या वर्षी पण दोघींनी खूप उत्साहात साजरी केली ती मंगळागौर, आणि यावर्षी सुद्धा खूप छान. ऐका तुम्ही. अगं बसून बाई काय म्हणता सासूबाई? अगं बसून बाई काय म्हणता सासूबाई? तुला वाटी जरा पाटल्या गेल्या होत्या ना कुठे? असं कुठं करणारस? आता हे सांगायला पाहिजे तुम्हाला. म्हणजे घराला नको का? एवढं मोठी मंगळागौर आहे, एवढं मोठी सोसायटी आहे. सासूने गेलेलं दिसायला पाहिजे का नको? माझी कन्या आली होती, तिला नेऊन टाकले. ते जुने फुलाने काढले नाही आवडत मला. लेटेस्ट वाले पाहिजे डायमंडचे. आता की नाही सासवानी ना सुनाला नवीन नवीन टाकले, साठवून ठेवायचे सोनं गोल्ड गोल्ड करून गोळा गोळा वाटतं ना. सुनाला ना ते नवीन नवीन डिझाईन करायची. मला वाटतं आता सासूने थोडेसे नाही का छोटे कपडे घालावे. सांगू तुम्हाला ती माझा भाऊ आला होता, त्याला आवडीमध्ये होऊन टाकली. काही समजतच नाही. आमच्या आता काय बोलायचं? मला जाऊ दे आता, जाते दिवस येते कसे काढायचे, काय बोलायचं? जाऊ दे की तुम्ही आराम करता ना घरात, नाही का? मग स्वयंपाकासाठी बाई येते बरोबर आहे का? हो. आता मला सांगा गाडी गेली आपल्याला माहिती होऊन दे मस्त पाठी गाडीसाठी पसंत झाली ना. हो आम्हाला सांगा. हो माहिती नाही जाऊ ठीक आहे. आता नवीन मुलीची गाडी इथून मला 10 महिन्याला भेटते. हे काय नाव आहे? जाऊ पाठल्या गेल्या. अरे लगे हार आला दुसऱ्या पाठल्या करायला लागल्या. त्याच्यात काय आता आपण काय करायचं? लहान गेले. हो जाऊ आपण रात्री बसून मस्त एक पाठी घेऊ. बघा सासू सुद्धा किती छान एन्जॉय करतात. ते ओरिजिनल आहे बरं का. या खरोखरच्या सासू सुना आहे आणि खूप छान एन्जॉय करतात. खूप आनंद वाटतो या सासू सुनांकडे बघून. खूप घेण्यासारखं आहे बघा. मैत्रिणीसारख्या राहिल्या सासू सुना तर किती छान ना. नंतर केले सर्वांनी छान डान्स. बघा किती सुंदर डान्स केले.
आणि हा खेळ झिम्मा फुगडी खेळण्यासाठीच असतो. मंगळागौर आहे ना, पारंपरिक झिम्मा फुगडी, वेगवेगळ्या प्रकारच्या फुगड्या, डान्स आणि छान नटणं त्यासाठीच असतो हा मंगळागौरचा सण. उत्साहात साजरा करायचा असतो. बघा सूप घेऊन डान्स करतात ते. गाण्यांना कॉपीराईट येईल म्हणून मी गाणे फास्ट केले आणि म्यूट केले. तुम्ही समजून घ्या. खूप डान्स बघा तुम्ही, खरं तर इतका सुंदर डान्स केला आहे त्यांनी. वाव. डान्सवरून तुम्हाला गाणेसुद्धा ओळखता येणार आहे बरं का, इतके सुंदर गाणे. किती सुंदर डान्स आहे बघा. बघा आजची श्री गॉगल लावून छान एन्जॉय करतात ते. काळानुसार तर बदलायलाच पाहिजे ना. बघा काळ बदलतोय, आपणही बदलायचं. बघा वाव किती छान. ह्या बघा, यांना हिंदी बोलतात, यांना मराठी भाषा येत नाही, तरी बाई पण भारी देवा ह्या गाण्यावर बघा किती छान डान्स केला. हिंदी बोलतात बरं का त्यांना माहिती नाही मराठी भाषा, पण मराठी गाण्यावर डान्स केला म्हणून यांचं तर छानच स्वागत करायला पाहिजे. खूप 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 छान वाटतंय बघा. गाण्याचा अर्थ माहिती नसताना इतका सुंदर डान्स केला त्यांनी. मराठी भाषा येत नाही तरी पण, हिंदी बोलतात त्या, तरीसुद्धा त्यांनी मंगळागौरमध्ये छान भाग घेतला आणि खूप छान एन्जॉय केला. बघा 6 जणींचा ग्रुप करून छान डान्स करत होत्या. बघा किती उत्साह आहे त्यांच्या चेहऱ्यावर. संसारातून वेळ काढणं सोपी गोष्ट नाही. त्यांनी एवढा प्रॅक्टिससाठी वेळ काढला, एवढ्या छान तयाऱ्या केल्या. खूप सुंदर बघा. कठीण कठीण स्टेप होत्या तरी पण एवढ्या सुंदर केल्या त्यांनी. संसार सांभाळून, मुलं सांभाळून सगळ्या सणांना वेळ देतात, म्हणून मला खूप छान आवडतो. तुमचा ग्रुप खूप छान आहे बरं का. थँक्यू सर्वांना. खूप छान नियोजन करतात तुम्ही, डान्स करतात. खूप आवडतो मला तुमचा ग्रुप. असंच पुढे चालू ठेवा छान. बघा किती सुंदर डान्स केला. खूप छान छान गाणी होती. स्टेप बघा किती छान छान आहे त्यांच्या डान्सच्या स्टेप. आणि आले ना आता सगळेजण नाचायला बघा. सर्वांचा किती उत्साह आहे बघा. खूप छान एन्जॉय करतात सगळ्याजणी. आणि आता आला काजल दीदीचा डान्स बघा सर्वांनी.
बघा सुंदर असा डान्स केला आहे सर्वांनी. खूप छान वाटलं. खूप छान प्रोग्राम झाला तुमचा. वाव, एवढे सुंदर डान्स केले. श्रावण महिन्यात मंगळागौरीची पूजा करतात छान. नंतर बघा गॉगल लावून डान्स केला. दोन डान्स होते यांचे. कलयुगातील सुना आहेत ह्या. संसार सांभाळून, ऑफिस सांभाळून, मुलं सांभाळून आताच्या सुनाच करू शकतात बरं का एवढं सगळं. या बाबतीत ह्या काळातील सुनांचं नक्कीच सासवांनी कौतुक करायला पाहिजे बघा. कौतुक करण्यासारख्या सुना आहेत आताच्या मुली सुना बघा. नंतर सगळ्यांनी सगळ्या प्रकारच्या फुगड्या खेळल्या, गरबा खेळल्या, पारंपरिक फुगड्या. ह्या बघा दोघी सासू सुना सगळ्या प्रकारच्या फुगड्या खेळतात बरं का त्या, वेगवेगळ्या प्रकारच्या. सर्वांनी छान फुगड्या खेळल्या. उखाणे घेतले, सर्वांनी उखाणे घेतले. मंगळा हे बघा एका हाताची फुगडी. सगळ्या जणी फुगड्या खेळतात ते 5-5 जणींच्या, 3-3 जणांच्या. खूप सुंदर बघा. कळशी घेऊन डान्स. दोघी सासू सुना. प्रत्येक वेळ सुनेसोबत सासूने बघा डान्स केलेला आहे. खरोखर धन्य त्या सासूबाई. खूप छान. सासूबाईंचं तर कौतुक व्हायलाच पाहिजे बाबा, इतक्या छान. मला तर खूप आवडल्या दोघी सासू सुना. तुम्हाला आवडल्या का? खास करून सासूबाईंचं खूप कौतुक करेल मी. सुनेसोबत बरोबरीने सगळा डान्स केला आहे बघा. काजल दीदीने पण कळशी घेऊन डान्स केला. वाव, छान आहे बघा. दोघी सासू सुना सगळ्या प्रकारच्या फुगड्या खेळत होत्या. मंगळागौरीनिमित्त एक उखाणा तर झालाच पाहिजे. मग मी एक उखाणा बोलते बघा, ऐका लक्ष देऊन. मंगळागौरी माते नमन करते तुला, मंगळागौरी माते नमन करते तुला. किशोरपंतांचं नाव घेते, अखंड सौभाग्य लाभू दे मला. वाव, मुली बघा किती छान डान्स करतात ते. मम्मींचं बघून त्या सुद्धा करतात बघा. काजल दीदीने डान्स केला. वाव, सूप घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या फुगड्या बघा. 2 हाताची फुगडी. सासूबाईंनी तर गाठोड्याची फुगडी तुम्ही बघितली का? शॉर्ट व्हिडिओ टाकलाय मी. गाठोड्याची फुगडी तर खूप छान. मागच्या वर्षी पण टाकलं होतं मी त्यांचा व्हिडिओ, आणि ह्या वर्षी पण गाठोड्याची फुगडी खूप छान खेळतात त्या. पारंपरिक सगळ्या प्रकारचे डान्स, फुगड्या खूप छान एन्जॉय केला सर्वांनी बघा. या निमित्ताने एकत्र येत असतो, खूप छान वाटतं. असं संसारात कुणाला वेळ मिळत नाही, पण या अशा काही कार्यक्रमानिमित्त सगळ्या एकत्र येतात, छान एन्जॉय करतात. खूप छान ग्रुप आहे तुमचा.
असंच पुढे करत राहा आणि छान तुमच्याकडे बघून खूप छान उत्साह वाटतो. अशा प्रकारे मंगळागौरचा सुंदर प्रोग्राम बघा साजरा केला. खूप छान. बघा ह्या दोघी सासू सुना खूप छान फुगड्या खेळल्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.